नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघूया आयोनिक इक्विलिब्रियम. आजच्या लेक्चरमध्ये आपण आयोनिक इक्विलिब्रियम कम्प्लिटली रिवाइज करू सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यूनी. म्हणजे सर्व इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आणि त्यामध्ये येणारे फॉर्म्युलाज ते सर्व बघू आणि त्यानंतर टॉपिक वाईज पीवायक्यूज पण सॉल्व्ह करू. चला तर लेट स्टार्ट. चॅप्टरला आपण स्टार्ट करू काही बेसिक कन्सेप्ट्स पासून. सर्वात पहिले आपण आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय ते बघून घेऊ. तर द इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स and unionized molecules in the solution is called as ionic equilibrium. फॉर एक्झाम्पल, आपण एक एक्झाम्पलनी समजून घेऊ ही डेफिनेशन. आपल्याकडे NaCl आहे. NaCl आयोनिक कंपाऊंड आहे. जर याला आपण वॉटर मध्ये डिसॉल्व्ह केलं, आपण NaCl ला वॉटर मध्ये डिसॉल्व्ह करू तर आपल्याला माहित आहे आपल्याला Na+Cl- आयन्स मिळणार वॉटर मध्ये डिसॉल्व्ह झाल्यावर. म्हणजे काही NaCl चे मॉलिक्युल्स असेल जे डिसोसिएट होईल आणि आपल्याला Na+Cl- हे दोन टाइप ऑफ आयन्स देणार. तर मी म्हणू शकतो की ही रिएक्शन अशी लिहिल्या जाऊ शकते. बघा, NaCl gives Na+ plus Cl-. पण आता त्या बीकर मध्ये, सेम बीकर मध्ये NaCl चे मॉलिक्युल्स पण आहे, Na+ आयन्स पण आहे आणि Cl- आयन्स पण आहे. काही Na+ आयन्स आणि Cl- आयन्स काय करेल, परत कंबाईन होईल आणि NaCl मॉलिक्युल्स फॉर्म करेल. म्हणजे ही रिएक्शन परत बॅकवर्ड डायरेक्शननी होईल. तर अशी ही फॉरवर्ड रिएक्शन पण होत आहे आणि हीच रिएक्शन बॅकवर्ड पण होत आहे. म्हणजे NaCl जो अनआयोनाइज्ड होता तो आयोनाइज पर्यंत जात आहे, आयोनाइज्ड मॉलिक्युल्स पर्यंत जात आहे. परत काही आयोनाइज्ड मॉलिक्युल्स आणखी अनआयोनाइज्ड मॉलिक्युल तयार करत आहे. तर जेव्हा ही रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इक्वल टू होणार रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शनला, जेव्हा या दोन्ही डायरेक्शननी होणाऱ्या रिएक्शनची रेट इक्वल होऊन जाईल, तेव्हा आपण म्हणू की एक इक्विलिब्रियम तिथे इस्टॅब्लिश झालेला आहे. आणि तो इक्विलिब्रियम कशामध्ये इस्टॅब्लिश झाला, अनआयोनाइज्ड पार्टिकल आणि आयोनाइज्ड पार्टिकल्स मध्ये इस्टॅब्लिश झाला, म्हणून त्याला आपण म्हणतो आयोनिक इक्विलिब्रियम. तर आय होप तुम्हाला आयोनिक इक्विलिब्रियमची डेफिनेशन लक्षात आली असेल. जेव्हा इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होते आयन्स आणि अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्सच्या मध्ये, तेव्हा आपण म्हणतो की आयोनिक इक्विलिब्रियम तिथे इस्टॅब्लिश झाला. तर एक वेळा ही जी पिक्चर इथे इन्सर्ट केली आहे ती बघून घ्या. या पिक्चर मध्ये एका साइडला आहे लिहिलेलं अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स इन इक्विलिब्रियम विथ आयन्स. हा झाला आयोनिक इक्विलिब्रियम. आता बघा, आयोनिक इक्विलिब्रियम साठी सर्वात गरजेचा होता आयोनिक कंपाऊंड जो ऍक्वस सोल्युशन मध्ये डिसॉल्व्ह झाला आणि त्यांनी आयन्स तयार केले. बेसिकली आयोनिक कंपाऊंड म्हणता आपण म्हणू इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट वॉज नीडेड टू फॉर्म आयन्स अँड टू एस्टॅब्लिश अन आयोनिक इक्विलिब्रियम. तर आता इलेक्ट्रोलाइट्स कोणत्या टाइपचे असतात, दोन टाइप. एक असते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, एक असते वीक इलेक्ट्रोलाइट. तर जो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे त्याची डेफिनेशन, इलेक्ट्रोलाइट्स विच आयोनाइजेस completely in the aqueous solution, and weak electrolyte which ionizes partially in the aqueous solution. तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं मी एक्झाम्पल घेते HCl. बघा, HCl एक स्ट्रॉंग ऍसिड आहे. से आपल्याजवळ 5 मॉलिक्युल्स होते HCl चे, ज्याला आपण वॉटर मध्ये डिसॉल्व्ह केलं. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे म्हणजे 5चे 5ही मॉलिक्युल्स काय झाले पाहिजे, डिसोसिएट झाले पाहिजे इनटू आयन्स. म्हणजे 5ही मॉलिक्युल्सनी H+ आणि Cl- आयन तयार केला पाहिजे. म्हणजे आपल्याला 5 H+ आयन्स आणि 5 Cl- आयन मिळाले पाहिजे. तर अशा प्रकारे हे झालं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जो कम्प्लिटली डिसॉल्व्ह झाला. जितके मॉलिक्युल्स आपण डिसॉल्व्ह करायला दिले तितके मॉलिक्युल्स डिसॉल्व्ह झाले किंवा डिसोसिएट झाले, अशांना आपण म्हणतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आणि जे वीक इलेक्ट्रोलाइट आहे म्हणजे वीक ऍसिड आणि वीक बेसेस. फॉर एक्झाम्पल, आपण घेऊ ऍसिटिक ऍसिडचं एक्झाम्पल. आपण जसं HCl ला पाण्यामध्ये डिसॉल्व्ह केला तसं आता आपण ऍसिटिक ऍसिडला पाण्यामध्ये डिसॉल्व्ह करू. ऍसिटिक ऍसिड एक वीक ऍसिड आहे. हा काय करेल, जर आपण सिर्फ 5 मॉलिक्युल्स घेतले डिसॉल्व्ह करायसाठी किंवा डिसोसिएट करायसाठी किंवा आयोनाइज करायसाठी, तर त्यामधले फक्त 2च मॉलिक्युल्स, ओनली 2 मॉलिक्युल्स आयोनाइज झाले. म्हणजे आपल्याला फक्त 2च H+ आयन मिळाले आणि 2च CH3COO- आयन्स मिळाले. आणि बाकीचे जे 3 मॉलिक्युल्स उरले CH3COOH चे, ते जसचे तसे राहिले म्हणजे अनआयोनाइज्ड राहिले. सांगायचा अर्थ, CH3COOH एक असा इलेक्ट्रोलाइट होता जो पार्शियली आयोनाइज झाला आणि म्हणून आपण त्याला एक वीक इलेक्ट्रोलाइट म्हटले. तर बघा, आतापर्यंत तुम्ही टर्म्स ऐकल्या डिसोसिएशन, डिसोसिएट किंवा आयोनायझेशन म्हणजे आयन्स मध्ये कन्वर्ट होणं. डिसोसिएट्स म्हणजे कंपाऊंड डिसोसिएट होणं, ब्रेक होणं इंटू सम पार्टिकल्स, इंटू सम आयन्स. तर हा जो डिसोसिएशन आहे त्याला आपण एक वेळा बघू. डिग्री ऑफ डिसोसिएशनचा कन्सेप्ट.
म्हणजे किती मॉलिक्युल्स आपण इलेक्ट्रोलाइटचे घेतले किंवा यूज केले आणि त्यामधले किती मॉलिक्युल्स डिसोसिएट झाले. म्हणजे जसं आपण HCl चे एक्झाम्पल घेतलं होतं, 5 मॉलिक्युल्स आपण घेतले इलेक्ट्रोलाइटचे आणि 5ही डिसोसिएट झाले. तसंच CH3COOH मध्ये आपण 5 मॉलिक्युल्स घेतले पण फक्त 3च डिसोसिएट झाले. 3च मोल्स त्याचे डिसोसिएट झाले. तर अशा प्रकारे याच कन्सेप्टवर आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन कॅल्क्युलेट करतो कोणत्याही इलेक्ट्रोलाइटसाठी. फॉर एक्झाम्पल आपण CH3COOH आहे किंवा HCl आहे, याला आपण कोणत्या इलेक्ट्रोलाइट मध्ये डिझॉल्व्ह करत आहे किंवा कोणत्या मीडियम मध्ये डिझॉल्व्ह करत आहे त्यावर डिपेंड करते की त्याचे डिग्री ऑफ डिसोसिएशन काय असणार. डिग्री ऑफ डिसोसिएशनचा सिंपल फॉर्म्युला असते नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. म्हणजे टोटल आपण किती मोल्स घेतले डिनॉमिनेटर मध्ये असणार आणि किती मोल्स डिसोसिएट झाले ते न्यूमरेटर मध्ये असणार. तर अशा प्रकारे हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला झाला डिग्री ऑफ डिसोसिएशनचा. आता कधी कधी क्वेश्चन मध्ये पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन पण विचारला जाऊ शकते. पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन काय असते, सिम्पली अल्फाला म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशनला तुम्ही मल्टिप्लाय करा 100 नी, तर ते तुम्हाला पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन देणार. परत एक न्यूमेरिकल सॉल्व करायसाठी टेक्निक आहे ती म्हणजे फॉर सॉल्विंग न्यूमेरिकल्स जनरली वी यूज अल्फा फॉर कॅल्क्युलेशन अँड नॉट पर्सेंट अल्फा. म्हणजे जर ज्या पण फॉर्म्युलाज मध्ये पुढे चालून आपल्याला अल्फा दिसेल तर लक्षात घ्यायचं की आपल्याला तिथे अल्फाचीच व्हॅल्यू टाकायची आहे. जर आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलं असेल की पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन तर आपल्याला पर्सेंटेज यूज न करता त्या पर्सेंटेजच्या व्हॅल्यूला 100 नी डिवाइड करा, त्याला सिंपल अल्फा मध्ये कन्वर्ट करा आणि मग त्या अल्फाला फॉर्म्युला मध्ये यूज करा. तर हे लक्षात ठेवायचं आहे की न्यूमेरिकल यूज करताना आपण अल्फा यूज करतो, नॉट पर्सेंटेज अल्फा. तर हा एक न्यूमेरिकल आहे त्यावर बेस्ड. बघा, डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ 0.01 मोलार सोल्यूशन ऑफ NH4OH इज 4.2 into 10⁻⁻². डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हटलंय म्हणजे सिंपल अल्फा दिलाय आपल्याला. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन ऑफ NH4OH म्हणजे पर्सेंटेज अल्फा काय आहे ते आपल्याला विचारलंय. आपण फॉर्म्युला आताच बघितला, पर्सेंट अल्फा इज इक्वल्स टू काय आहे, सिम्पली अल्फाला मल्टिप्लाय बाय 100. तर अल्फा बघा आपल्याला गिव्हनच आहे 4.2 into 10⁻⁻² इंटू 100 करा, काय उरला 4.2%. तर पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन काय आला 4.2%. आन्सर इज बी, ऑप्शन बी. आता आपल्याकडे आहे काही थिअरीज टू आयडेंटिफाय ऍसिड अँड बेसिस. म्हणजे कोणता सबस्टन्स ऍसिड आहे आणि कोणते बेसिस आहे त्याला आपण आयडेंटिफाय करू शकतो या 3 थिअरीजच्या हेल्पने. सर्वात पहिले आहे अरेनियस थिअरी. तर अरेनियस थिअरी काय म्हणते की सबस्टन्स विच गिव्स H+ इन द aqueous सोल्युशन इज कॉल्ड ऍसिड. असे सबस्टन्स जे aqueous सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह झाल्यावर आपल्याला H+ आयन देते अशा सबस्टन्सला आपण ऍसिड म्हणतो. फॉर एक्झाम्पल HCl ला आपण वॉटर मध्ये टाकलं किंवा डिझॉल्व्ह केलं तर H+ आयन मिळणार, Cl- आयन मिळणार. H+ देत आहे म्हणजे काय झाला, ऍसिड झाला. तसंच बेसिस म्हणजे बेसिस आर द सबस्टन्स विच गिव्स OH- इन aqueous सोल्युशन. जर आपण NaOH घेतला फॉर एक्झाम्पल आणि त्याला आपण आता वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं तर आपल्याला माहित आहे NaOH काय देणार वॉटर मध्ये, Na+ देणार आणि OH- देणार. आता इन aqueous सोल्युशन NaOH OH- आयन आपल्याला देत आहे, याचा अर्थ NaOH एक बेस झाला अकॉर्डिंग टू अरेनियस थिअरी. आता ब्रॉन्स्टेड लोरी थिअरी काय म्हणते ऍसिड्स आणि बेसिस बद्दल हे बघू. तर ब्रॉन्स्टेड लोरी थिअरी म्हणते की एखादा सबस्टन्स फॉर एक्झाम्पल HCl घ्या, हा जर H+ आयन डोनेट करत असेल म्हणजे एखाद्या दुसऱ्या सबस्टन्सला हा सबस्टन्स जर H+ आयन डोनेट करत असेल तर या सबस्टन्सला आपण ऍसिड म्हणू. फॉर एक्झाम्पल HCl जो H+ आहे HCl जवळ तो H+ तो दुसऱ्याला डोनेट करेल तर असा सबस्टन्स पण ऍसिड म्हणू. आणि जो सबस्टन्स H+ आयन ऍक्सेप्ट करत आहे म्हणजे हा जो H+ आयन ऍक्सेप्ट करत आहे त्याला आपण बेस म्हणू. तर ही झाली ऍसिड आणि बेसिसची डेफिनेशन अकॉर्डिंग टू अरेनियस थिअरी आणि अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड लोरी थिअरी. आता बघा, ब्रॉन्स्टेड लोरीच्या केसमध्ये एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट येते, तो असतो कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअरचा. तर यावर सीईटी मध्ये खूप क्वेश्चन विचारले जाते, आपल्याला आयडेंटिफाय करायला येऊ शकते
रिॲक्शन दिली असू शकते ज्यामध्ये कंप्लीट पेअर आयडेंटिफाय करायला लावू शकते. तर सांगण्याचा अर्थ भरपूर टाइप ऑफ क्वेश्चन्स फॉर्म होतात. तर एक वेळा लक्ष देऊन ऐक. तर बघा, आता एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट, कॉन्जुगेट ऍसिड अँड बेस. तर बेस विच इज प्रोड्युस्ड व्हेन ऍसिड डोनेट्स H+ आयन. जेव्हा ऍसिड H+ आयनला डोनेट करतो तेव्हा जो बेस प्रोड्यूस होते, म्हणजे तो जो ऍसिड ज्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला H+ आयनला डोनेट केल्यानंतर, त्याला म्हणतो आपण कॉन्जुगेट बेस. सर एक वेळा लिहून बघू. बघा, ऍसिड कडे होता पहिले एक H+ आयन, तो त्यांनी डोनेट केला, म्हणजे रिमूव्ह करून टाकला H+ ला, मायनस करून टाकला H+ ला. तर आता जे फॉर्म झालं ते झालं कॉन्जुगेट बेस फॉर्म. त्यानंतर कॉन्जुगेट ऍसिड काय असते? ऍसिड विच इज प्रोड्युस्ड व्हेन बेस एक्सेप्ट्स H+ आयन. जर बेसनी H+ आयनला एक्सेप्ट केलं, म्हणजे प्लस झाला H+ आयन, ऍड झाला H+ आयन बेस मध्ये, तर आता जो इथे फॉर्म होईल हा होणार कॉन्जुगेट ऍसिड फॉर्म. म्हणजे बेस ऑलरेडी होता ज्याच्याजवळ H+ आयन नाही आहे, पण त्यांनी H+ आयन एक्सेप्ट केला आणि स्वतःला कन्वर्ट केलं इंटू कॉन्जुगेट ऍसिड. तर ही जे मी आता वर्ड्स बोलले ते तसं लक्षात ठेवायला कठीण आहे, पण एक वेळा आपण आपलं एक्झाम्पल बघू ज्याने लक्षात राहील. तर सर्वात पहिले आहे HCl. रिॲक्शन बघा जी बाजूला पिक्चर मध्ये दिली आहे, HCl आहे. HCl जवळ दोन ऑप्शन आहे, H+ ला रिमूव्ह करायचे आणि H+ ला ऍड करायचे. जर H+ ला रिमूव्ह केलं तर Cl- उरेल. जर H+ ला ऍड केलं तर H2Cl काहीतरी बनेल. प्रोडक्ट साइडला बघा काय आहे, Cl- आहे. तर हा सेकंड ऑप्शन आपण रिमूव्ह करून टाकू. आता H+ काय झाला, रिमूव्ह झाला, म्हणजे ऍसिड मधून H+ जर रिमूव्ह झाला तर त्यांनी काय फॉर्म केलं, कॉन्जुगेट बेस फॉर्म केला. म्हणजे हा जो Cl- तयार झाला हा कॉन्जुगेट बेस असायला पाहिजे आणि हा जो HCl होता तो आपला ऍसिड असायला पाहिजे. तर अशा प्रकारे फिगर मध्ये बघा, HCl आणि Cl- ला एक कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आपण ठरवला आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट काय आहे, H2O आणि H3O+. H2O आणि H3O+. तर असं बघा की H2O ला पण दोन ऑप्शन्स आहेत, एक तर H+ ला रिमूव्ह कर किंवा H+ ला ऍड कर. जर ऍड केलं तर तयार होणार H3O+, जर रिमूव्ह केलं तर तयार होणार OH-. म्हणजे आता आपण परत प्रोडक्ट साइड चेक करणार की OH- आहे का, नाही. H3O+ आहे का, हो. म्हणजे हे जे सेकंड ऑप्शन, जे फर्स्ट ऑप्शन होतं ते रिमूव्ह होऊन जाईल. आता बघा, आता काय आहे, इथे दिसत आहे आपल्याला की H+ ऍड होणार आणि H3O+ फॉर्म होणार. जेव्हा H+ ऍड होते तर फॉर्म काय होते, कॉन्जुगेट ऍसिड फॉर्म होते. म्हणजे हे जे H3O+ फॉर्म होत आहे हे आपला ऍसिड असायला पाहिजे आणि ज्याच्यापासून फॉर्म होत आहे तो आपला बेस असायला पाहिजे. तर अशा प्रकारे ही जी पेअर झाली H2 आणि H3O+ ची, ही झाली आपली दुसरी कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. तर असं हळूहळू डेफिनेशनला किंवा या जे सिंपल ट्रिक मी इथे सांगितली आहे याला लक्षात ठेवून रिॲक्शनला अनालाइज करायचं की प्रत्येक एलिमेंट जवळ दोन ऑप्शन आहे, एक H+ रिमूव्ह करायचं, एक H+ ऍड करायचं. तर फाइंड आउट करायचं सर्वात पहिले की कोणतं होत आहे. जसं HCl मधून H+ रिमूव्ह होत होता आणि H2O मध्ये H+ ऍड होत होता आणि इथे रिमूव्ह होत होता, तर त्याच्यावरून आपण डिसाइड केलं की तो बेस बनणार की ऍसिड बनणार. तर अशा प्रकारे हा झाला कॉन्जुगेट ऍसिड बेसचा कन्सेप्ट, जो खूप इम्पॉर्टंट आहे आणि यावर खूप क्वेश्चन्स पण विचारला जाते. तर आता आहे लेविस थिअरी. लेविस थिअरी काय म्हणते की ऍसिड आर द स्पेशीज विच एक्सेप्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि बेसिस आर द स्पेशीज विच डोनेट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे ऍसिड असे सबस्टन्स आहे जे इलेक्ट्रॉन्सला एक्सेप्ट करन. फॉर एक्झाम्पल इथे बघा, इथे आहे H+ आणि इथे आहे NH3. तर N जवळ आहे एक एक्स्ट्रा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. बघा नायट्रोजन जवळ एक एक्स्ट्रा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिसत आहे आणि H वर आहे एक प्लस चार्ज, म्हणजे H एक पॉझिटिव्ह आयन आहे. तर याच्याजवळ ऑब्व्हियसली वॅकन्सी आहे इलेक्ट्रॉनला एक्सेप्ट करायसाठी. तर
जर या H नी या इलेक्ट्रॉन पेअरला ऍक्सेप्ट केलं तर आपण म्हणू की H काय झाला, ऍसिड झाला. आणि या NH3 नी काय केलं, डोनेट केली इलेक्ट्रॉन पेअर, म्हणजे हा झाला बेस. तसंच खालचं एक्झाम्पल बघा, हा झाला BF3 आणि हा झाला NH3. N जवळ परत एक्स्ट्रा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, यानी डोनेट केला तर हा ऍसिड झाला. आणि सॉरी, ज्याने ऍक्सेप्ट केला तो ऍसिड झाला आणि ज्याने डोनेट केला तो बेस झाला. तर अशा प्रकारे लिव्हिस थिअरी आपल्याला ऍसिड आणि बेसेस मधलं क्लासिफिकेशन सांगते. एक आता आहे क्वेश्चन, तेच कॉन्जुगेट ऍसिड बेसच्या कन्सेप्टवर. तर आयडेंटिफाय कॉन्जुगेट ऍसिड and conjugate base for HCO3 minus ion respectively. CO3 2 minus plus and H2CO3. मग B ऑप्शन आहे H2CO3 plus CO2, CO2 and H2CO3 की H2CO3 आणि CO3 2 minus. म्हणजे आपल्याला कॉन्जुगेट ऍसिड आणि बेस ओळखायचे आहे फॉर दिस आयन. तर कॉन्जुगेट बेस कसा तयार होते बघा, इथे मी लिहिलेलंच आहे. कॉन्जुगेट बेस तेव्हा तयार होते जेव्हा ऍसिड डोनेट करते H+. म्हणजे कॉन्जुगेट बेस तयार होईल जेव्हा हा ऍसिड H+ डोनेट करेल, म्हणजे हा H+ रिमूव्ह करेल. तर CO3 मायनस हा आपला कॉन्जुगेट बेस असायला पाहिजे, किंवा CO3 2 मायनस, कारण एक चार्ज जो आहे तो परत मायनस झाला, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज मायनस झाला तर निगेटिव्ह वाढेल. त्यानंतर कॉन्जुगेट ऍसिड कसा तयार होते, जेव्हा बेस जो आहे तो एक H+ ऍक्सेप्ट करते, म्हणजे हा H तर आहेच आणि आणखी एक H यांनी ऍक्सेप्ट केला, म्हणजे H2CO3 असा तयार होईल. सांगण्याचा अर्थ की कॉन्जुगेट ऍसिड बनेल H2CO3, कॉन्जुगेट बेस बनेल CO3 2 मायनस रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आपल्याला ऑप्शन्स मध्ये पण हाच ऑर्डर बघायचा आहे. सर्वात पहिले H2CO3 असायला पाहिजे आणि मग असायला पाहिजे CO3 2 मायनस. याचा अर्थ ऑप्शन डी. आता बघा, नेक्स्ट कन्सेप्ट आहे डिसोसिएशन ऑफ ऍसिड अँड बेसेसचा. म्हणजे वीक ऍसिड आहे आणि वीक बेस आहे. तर वीक ऍसिड जो आहे त्याला आपण डिनोट केलं HA नी आणि बेसला आपण डिनोट केलं BOH नी, कारण ऍसिड मध्ये H+ असते, बेस मध्ये OH असते. तर आता डिसोसिएशन याचं कसं झालं, ऍसिड गिव्स H+ आणि A-, परत हा दोन्ही वेनी रिएक्शन होणार, तिथे आपण एक इक्विलिब्रियम दाखवला आहे. त्यानंतर हा आहे BOH जो B+ आणि OH- देते, म्हणजे इथे एक आपण इक्विलिब्रियम दाखवला आहे. तर Ka जो आहे हा आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. तर डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड आपण कसा लिहू, तर जे पण प्रोडक्ट साइडला आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिएक्टंट्सचं कॉन्सन्ट्रेशन. तसंच वीक बेस साठी जो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे तो पण प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिएक्टंट्सचं कॉन्सन्ट्रेशन. जितक्या पण प्रोडक्ट साइडला सबस्टन्सेस आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशनचं मल्टिप्लिकेशन अपॉन रिएक्टंट साइडला जे सबस्टन्सेस आहे त्याच्या कॉन्सन्ट्रेशनचं मल्टिप्लिकेशन. तर ते आपण असं लिहून घेतलं, Ka आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड, Kb आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेसेस. तर जर यदा कदाचित इथे B2 राहिला असता, म्हणजे कोएफिशियंट जे आहेत ते वेगळे राहिले असते. सपोज इथे 2B+ राहिला असता, तर इथे B+ वर स्क्वेअर आला असता. सपोज इथे 3OH- राहिला असता, तर OH- च्या कॉन्सन्ट्रेशनचा पॉवर 3 आपण घेतला असता. म्हणजे जे कोएफिशियंट्स आहेत त्याला आपण रेज टू द पॉवर घेतो फॉर्म्युलामध्ये. तर आता बघा, ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ काय म्हणते. ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ म्हणते की जो Ka आहे म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे ऍसिडचा पण आणि बेसचा पण, त्याला आपण लिहू शकतो डिग्री ऑफ डिसोसिएशनच्या फॉर्मॅटमध्ये. आणि हे आहे त्याचे फॉर्म्युले. म्हणजे जर तुम्हाला अल्फा गिवन आहे, म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन गिवन आहे आणि व्हॉल्यूम गिवन आहे V, तर तुम्ही डिसोसिएशन कॉन्स्टंट फाइंड आउट करू शकता. किंवा तुम्हाला समजून घ्या Ka गिवन आहे आणि V गिवन आहे, तर तुम्ही अल्फा फाइंड आउट करू शकता. तर हे जे फॉर्म्युला आहे हे दोन फॉर्म्युलेज आहे रिलेशन बिटवीन डिसोसिएशन कॉन्स्टंट आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता बघा, जो 1 - अल्फा आहे तो नॉर्मली ऑन एन ऍव्हरेज इक्वल टू 1 असते, तर याला आपण इग्नोर करून देऊ फॉर्म्युलामध्ये. परत जो 1/V तुम्हाला दिसत आहे, हा 1/V हा काय आहे, 1/V इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन, तर आपण याला पण फॉर्म्युलामध्ये रिप्लेस करून देऊ विथ C. फायनली आपला फॉर्म्युला काय तयार झाला, हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला अशा प्रकारे काहीतरी तयार झाला. म्हणजे आपल्याला मिळत आहे Ka इक्वल टू अल्फा स्क्वेअर C आणि Kb इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C.
बघा हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला, हा फॉर्म्युला आपल्याला डायरेक्टली यूज करता येऊ शकते क्वेश्चन्स मध्ये, कारण क्वेश्चन मध्ये कधी कधी कॉन्सन्ट्रेशन दिलं असते, डिसोसिएशन दिलं असते, म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन दिलं असते, के किंवा केबी फाइंड आउट करायला लावते, किंवा के केबी दिलं असते, कॉन्सन्ट्रेशन दिलं असते, अल्फा फाइंड आउट करायला लावते. तर हा एक डायरेक्ट क्वेश्चन बनणारा फॉर्म्युला आहे. त्याच्या व्यतिरिक्त याच फॉर्म्युलाला थोडं रिअरेंज करा तर तुम्हाला अल्फाचा फॉर्म्युला मिळून जाईल. तर हा एक इम्पॉर्टंट स्लाइड आहे फॉर डिसोसिएशन ऑफ ऍसिड अँड बेसिस. यानंतर बघा वॉटर, वॉटरचे जे मॉलिक्युल्स आहेत ते पण आयोनाइज होतात. जर आपण वॉटरचं आयोनायझेशन बघितलं तर H+ आयन तयार व्हायला पाहिजे, किंवा हायड्रोनियम आयन तयार व्हायला पाहिजे, आणि OH- आयन तयार व्हायला पाहिजे. म्हणजे हा H3O+ आणि OH- वॉटरच्या डिसोसिएशननी तयार होत आहे. तर परत आपण जो के आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे तो आपण वॉटरसाठी लिहून घेऊ. तर काय, जे प्रोडक्ट्स आहे ते न्यूमरेटर मध्ये, आणि जे रिॲक्टंट्स आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिनॉमिनेटर मध्ये. तर अशा प्रकारे हा कॉन्स्टंट तयार झाला. आता हा जो डिनॉमिनेटर आहे याला इकडे आणा ऑन द अनादर साइड आणि मल्टिप्लिकेशन मध्ये. तर हा जो आहे हा एक कॉन्स्टंट इथे तयार होत आहे, कारण H2O चं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते फिक्स आहे, एक कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन आहे, आणि के इक्विलिब्रियम पण एक कॉन्स्टंट आहे, जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. दोघांना मल्टिप्लाय करा तर परत एक कॉन्स्टंट तयार होईल ज्याला आपण KW म्हटलं. आणि KW इज इक्वल्स टू काय असते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. आणि याच KW ला आपण म्हणत असतो आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. इथे बघा KW इज इक्वल्स टू आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, म्हणजे वॉटरचे जे आयन्स तयार झाले त्याच्या कॉन्सन्ट्रेशनचं मल्टिप्लिकेशन, H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इंटू OH- आयन कॉन्सन्ट्रेशन, दोघांचे मल्टिप्लिकेशन जेव्हा केलं तेव्हा आपल्याला एक कॉन्स्टंट आयोनिक प्रोडक्ट मिळते, म्हणजे कॉन्स्टंट नंबर मिळतो, ज्याला जर आपण इव्हॅल्युएट केला तर तो येतो इक्वल टू 10⁻⁻⁴, आणि ही व्हॅल्यू झाली आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. तर काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज बघा. पीएच चा फॉर्म्युला, पीएच इज इक्वल्स टू मायनस pH is equals to minus log to the base 10 of H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जर आपल्याला H+ आयन कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल तर आपण pH फाइंड आउट करू शकतो, किंवा आपल्याला pH दिला असेल तर आपण H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करू शकतो. जर H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं आहे तर काय करा, बघा हा मायनस साइन इकडे येऊ द्या, म्हणजे मायनस pH इज इक्वल्स टू काय उरला, लॉग टू द बेस 10 ऑफ H+ आयन. आता टू द बेस 10 आहे, जर आपल्याला लॉग रिमूव्ह करायचा असेल तर 10⁻⁻pH इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला झाला H+ च्या कॉन्सन्ट्रेशनचा. तसंच POH चा फॉर्म्युला आहे मायनस लॉग ऑफ OH- आयन कॉन्सन्ट्रेशन. तर OH आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला काय बनणार, सेम याच्या सारखा, म्हणजे H+ आयन सारखा, 10⁻⁻POH. हा झाला OH- आयन साठी यूज करायचा फॉर्म्युला. हा आहे आयोनिक प्रोडक्ट. आपल्याला माहित आहे दोन्ही H+ आणि OH- कॉन्सन्ट्रेशनचं मल्टिप्लिकेशन. आणि त्यानंतर हे एक इम्पॉर्टंट रिलेशन पीएच आणि POH मधलं, पीएच प्लस POH इक्वल टू असते 14. म्हणजे जर आपल्याला दोन पैकी एक व्हॅल्यू माहित आहे तर आपण दुसऱ्याची व्हॅल्यू काढू शकतो. हा आहे क्वेश्चन. बघा, aqueous solution of strong monoacidic base of 10⁻⁻⁴ molar. What is the value of pH at 25 degree Celsius? आपल्याला दिला आहे aqueous solution of monoacidic base. मोनोऍसिडिक बेस म्हटल्यानंतर फक्त H+ आयन कन्सिडर करा, एक H+ आयन, मोनोऍसिडिक म्हणजे एकच H+ आयन प्रेझेंट आहे, आणि कॉन्सन्ट्रेशन काय आहे त्याचं 10⁻⁻⁴. म्हणजे आपण कन्सिडर करू शकतो H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे 10⁻⁴. जर H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे तर आपण pH फाइंड आउट करू शकतो का, हो. pH चा फॉर्म्युला काय आहे, मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ H+ आयन, म्हणजे मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 10⁻⁻⁴. 4 इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ 10, हा झाला 1. लॉग टू द बेस 10 ऑफ 10 हा झाला 1, आणि -4 आपल्याला माहिती आहे लॉगॅरिथमिक रूल नुसार हा जर पुढे आला तर मायनस मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजे +4. आणि ऑप्शन बी इज द आन्सर. इथे सोल्युशन तुम्ही चेक करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट
the ionization constant of 0.08 mole dm cube of monobasic acid having pH equal to 2. आपल्याला pH दिला आहे 2 आणि हा एक मोनोबेसिक ऍसिड आहे, म्हणजे परत जो H+ आहे ऍसिड मध्ये तो फक्त एकच आहे, म्हणजे सॉरी H ऍटम एकच आहे आणि तो एकच H+ आयन देणार आहे ऍसिड. तर आयोनायझेशन कॉन्स्टंट म्हणजे काय, आपल्याला Ka कॅल्क्युलेट करायला म्हटलं आहे आणि कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते ऍसिडचं 0.08 मोल डीएम क्यूब दिलेलं आहे. तर आता बघा याच्यावरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो का H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन? हो. तर H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे pH equal to 2 that is equals to minus log to the base 10 of H+ असायला पाहिजे. आता याच्यावरून कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन काढा, म्हणजे 10 raised to the power minus 2 10 raised to the power minus 2 मोलार, म्हणजे 0.01 मोलार झालं. आता बघा Ka काय असते, Ka is equals to प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिएक्टंट्सचं कॉन्सन्ट्रेशन. तर आपण इथे लिहून बघू की जो आपला रिएक्शन असणार डिसोसिएशन साठी ऍसिडच्या ते काय राहील. आपण ऍसिड कन्सिडर करू Ha, तर H+ आणि A- तयार होईल, म्हणजे Ka इक्वल टू काय व्हायला पाहिजे, Ka इज इक्वल्स टू व्हायला हवा H+ चं कॉन्सन्ट्रेशन A- चं कॉन्सन्ट्रेशन अपॉन Ha. परत आपल्याकडे याचा एक आणखी फॉर्म्युला आहे, Ka इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर C. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आयोनायझेशन कॉन्स्टंट, म्हणजे हा Ka आणि अल्फाची व्हॅल्यू आपल्याला गिवन नाहीये, आपल्याकडे काय आहे C ची व्हॅल्यू फक्त. तर आपण अल्फाची व्हॅल्यू काढू शकतो का, किंवा आपण याच्यावरून काहीतरी फाइंड आउट करू शकतो का, ते विचार करा. तर जसं आपल्याला H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन माहित आहे, आपल्याला Ha चं कॉन्सन्ट्रेशन माहित आहे आणि आपल्याला हे पण माहित आहे की जर हे 1 आहे आणि हे पण 1 आहे तर हे पण 1 राहील, म्हणजे रेशो जो आहे तो 1-1-1, म्हणजे जितकं याचं कॉन्सन्ट्रेशन असेल तितकंच याचं कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे. तर या अझम्पशननी मी कन्सिडर करते की जे H+ आयनचं माझं कॉन्सन्ट्रेशन आलं होतं तेच माझं A- आयनचं कॉन्सन्ट्रेशन पण राहील. तर याचा अर्थ मी सिम्पली या फॉर्म्युलामध्ये, म्हणजे या कॉन्सन्ट्रेशनच्या फॉर्म्युलामध्ये सर्व व्हॅल्यूज पुट करतो आणि Ka फाइंड आउट करतो. चला H+ काय होता 0.01, A- काय होता 0.01 अपॉन Ha काय होता 0.08. याला सॉल्व करा, तुम्हाला फायनली Ka ची व्हॅल्यू मिळेल आणि ते जे पण व्हॅल्यू येईल ती या ऑप्शन पैकी एक असणार, त्याला टिक करा. नेक्स्ट, आता कसं ओळखायचं की ऍसिडिक सोल्युशन आहे, बेसिक सोल्युशन आहे की न्यूट्रल सोल्युशन आहे. सिंपल आहे, pH व्हॅल्यू वरून आपण ओळखू शकतो. जर pH ची व्हॅल्यू जी आहे सोल्युशनची ती लेस दॅन 7 असेल तर आपण म्हणू ऍसिडिक सोल्युशन, ग्रेटर दॅन 7 असेल तर ते आहे बेसिक सोल्युशन, जर इक्वल टू 7 असेल तर ते आहे न्यूट्रल सोल्युशन. आता टाइप्स ऑफ सॉल्ट बघा, आपण आतापर्यंत बघितलं ऍसिडिक, बेसिक, स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस. पण आता ऍसिड आणि बेस रिॲक्ट करून बनवतात सॉल्ट, आणि ते सॉल्ट पण 4 टाइपचे बनू शकते, डिपेंडिंग ऑन की कोणत्या टाइपचे ऍसिड आणि बेसेस आपण यूज करत आहे त्या स्ट्रॉंगला फॉर्म करायसाठी. फॉर एक्झाम्पल, पहिले आपण ऍसिड बेसेस बघून घेऊ. बघा, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड, वीक बेस. जर स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस कंबाईन झाले तर एक सॉल्ट बनू शकते, वन टाइप ऑफ सॉल्ट बनू शकते. त्यानंतर जर स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस कंबाईन झाले तर एका प्रकारची सॉल्ट बनू शकते. मग जर वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस कंबाईन झाला तर एक टाइप ऑफ सॉल्ट बनू शकते, आणि जर वीक ऍसिड वीक बेस कंबाईन झाला तर एक टाइप ऑफ सॉल्ट बनू शकते. अशा प्रकारे 4 टाइपचे सॉल्ट फॉर्म होऊ शकतात या 4 अलग अलग कॉम्बिनेशन्सनी, आणि त्यांचे जे एक्झाम्पल्स आहेत ते इथे बघा. प्रत्येक टाइप ऑफ सॉल्ट साठी काही एक्झाम्पल्स इथे लिहिलेले आहेत. हे एक्झाम्पल्स बॅक ऑफ द माइंड मध्ये लक्षात असू द्या, कारण जर याला कदाचित डायरेक्ट क्वेश्चन झाला की खाली दिलेला म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणतं ऑप्शन असं आहे जे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट आहे, तर तुम्हाला डायरेक्ट टिक करता येईल, किंवा स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचा सॉल्ट आहे. तर जर तुम्हाला पाठ असेल एक्झाम्पल तर तुम्ही डायरेक्टली पाहू शकता आणि टिक करू शकता. तर बघा, अशा प्रकारे 4 कॉम्बिनेशन तयार झाले होते.
स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड वीक बेस. आणि सर्व कॉम्बिनेशन में फॉर्म काय होता है, एक सॉल्ट फॉर्म होता है प्लस H2O फॉर्म होता है. आता बघा हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट म्हणजे काय. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट इज डिफाइंड as reaction in which cations or anions or both the ions of salt react with ions of water to produce acidity or alkalinity. म्हणजे जे सॉल्ट तयार झाली ना, आता आपल्याला माहिती आहे सॉल्ट कशामुळे फॉर्म झाली होती, ऍसिड आणि बेसेसच्या रिएक्शन मुळे सॉल्ट तयार झाली होती. आता त्या सॉल्टला आपण डिझॉल्व्ह करत आहे आयन्स सोबत. तर जे सॉल्टचे कॅटायन्स आणि अनायन्स आहे किंवा दोन्ही प्रकारचे आयन्स जेव्हा वॉटरच्या आयन्स सोबत रिॲक्ट करतात, त्या इक्वेशनला किंवा त्या प्रोसेसला आपण म्हणतो हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. म्हणजे सॉल्टचे आयन्स रिॲक्ट करते वॉटरच्या आयन्स सोबत टू प्रोड्यूस ऍसिडिटी और अल्कॅलिनिटी और न्यूट्रॅलिटी. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ते सोल्युशनला ऍसिडिक पण बनवू शकते, बेसिक पण बनवू शकते किंवा न्यूट्रल पण ठेवू शकते. तर या ज्या प्रोसेसला आपण इथे स्टडी करत आहे त्याला आपण हायड्रोलिसिस म्हणत आहे. आता हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट पण 4 प्रकारे होऊ शकते, कारण 4 टाइप ऑफ सॉल्ट तयार होत आहे. फॉर एक्झाम्पल, जर सर्वात पहिले आपण कन्सिडर करू की स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसची सॉल्ट तयार झाली, तर कोणतं सोल्युशन तयार होईल. म्हणजे आपल्याकडे बघा 4 टाइप ऑफ सॉल्ट आहे. एक आहे स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेसची सॉल्ट, एक आहे स्ट्रॉंग ऍसिड प्लस वीक बेसची सॉल्ट, एक आहे वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट आणि एक आहे वीक ऍसिड प्लस वीक बेसचा सॉल्ट. आता या चारही टाइपच्या सॉल्टला आपण 4 बीकर घेतले आणि 1 बाय 1 चारही बीकर मध्ये पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केले. म्हणजे याला मी फॉर इझिली परत परत इतकं नाही लिहायला लागलं पाहिजे म्हणून मी 1, 2, 3 आणि 4 नंबर देतो. तर बघा आता माझ्याकडे आहे 4 बीकर्स. हे मी इथे घेतले 4 बीकर. चारही बीकर मध्ये आहे वॉटर आणि वॉटर पण एक आयनिक कंपाऊंड आहे, म्हणजे H+ आयन आणि OH- आयन्स वॉटर मध्ये असतात, आपल्याला माहित आहे. आता मी प्रत्येक बीकर मध्ये एक एक सॉल्ट टाकत आहे. पहिल्या बीकर मध्ये मी 1 म्हणजे जे पहिली सॉल्ट आहे स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसची ती टाकली. दुसऱ्या बीकर मध्ये मी 2 नंबर वाली टाकली. तिसऱ्या बीकर मध्ये 3rd वाली आणि चौथ्या बीकर मध्ये 4th वाली. असं करत करत मी प्रत्येक बीकर मध्ये एक एक टाइपची सॉल्ट काय करत आहे, मिक्स करत आहे. म्हणजे मी हायड्रोलिसिस करत आहे. आता जे सोल्युशन तयार झालं, लेट्स से की हे सॉल्ट नंबर 1 जेव्हा वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाली तर इथे एक सोल्युशन तयार झालं. परत जेव्हा 2 डिझॉल्व्ह झाली तर एक सोल्युशन तयार झालं, 3 नी पण एक सोल्युशन तयार केलं, 4 नी पण एक सोल्युशन तयार केलं. तर या सोल्युशनचा नेचर काय तयार झाला असेल, म्हणजे ऍसिडिक सोल्युशन तयार झालं असेल, बेसिक की न्यूट्रल, ते बघूया. तर सर्वात पहिला कन्फ्युजन आपला आहे की जर आपण स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसची सॉल्ट वापरली तर न्यूट्रल सोल्युशन तयार होईल. जर आपण स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसची सॉल्ट वापरली तर ऍसिडिक तयार होईल. जर वीक ऍसिड स्ट्रॉंग बेसची सॉल्ट वापरली तर बेसिक तयार होईल. आणि जर दोन्ही वीक आहे, म्हणजे जे सॉल्ट तुम्ही यूज करत आहे ते एका वीक ऍसिड आणि वीक बेस पासून तयार झाली आहे आणि ती सॉल्ट तुम्ही वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करत आहे, तर ते जे सोल्युशन आहे ते सोल्युशन काही पण असू शकते, ऍसिडिक, बेसिक किंवा न्यूट्रल, डिपेंड करते कशावर, डिसोसिएशन कॉन्स्टंट वर. तर हे लक्षात ठेवायसाठी एक ट्रिक घेऊन घेऊ. पहिले तर बघा, जेव्हा दोन्ही स्ट्रॉंग कंटेंट होते तेव्हा न्यूट्रल तयार झाला. जेव्हा ऍसिड स्ट्रॉंग होता ऍसिडिक सॉल्ट तयार झाली. जेव्हा बेस स्ट्रॉंग होता तेव्हा बेसिक सोल्युशन तयार झालं. जेव्हा ऍसिड स्ट्रॉंग होता तेव्हा ऍसिडिक सोल्युशन तयार झाला. जेव्हा दोन्ही स्ट्रॉंग होते तेव्हा न्यूट्रल सोल्युशन तयार झालं. आणि जेव्हा दोन्ही वीक आहे तर काही पण तयार होऊ शकते, ऍसिड पण, बेसिक पण आणि न्यूट्रल पण. डिपेंड करते की कोणाचं डिसोसिएशन जास्त झालं होतं. फॉर एक्झाम्पल, वीक ऍसिडचा जो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे, म्हणजे वीक ऍसिडच्या डिसोसिएशन कॉन्स्टंटला Ka म्हणा आणि वीक बेसला आपण म्हणू Kb. जर Ka मोठा आहे सोल्युशन जे तयार होईल ते ऍसिडिक तयार होईल. जर Kb मोठा आहे तर सोल्युशन जे तयार होईल ते बेसिक तयार होईल. आणि जर Ka इक्वल टू Kb आहे तर सोल्युशन न्यूट्रल तयार होईल. तर अशा प्रकारे इथे आपण कन्क्लूड केला हायड्रोलिसिस ऑफ सॉल्टचा कन्सेप्ट. हायड्रोलिसिस म्हणजे काय होतं, आपण सॉल्टला डिझॉल्व्ह करत आहे वॉटर मध्ये, हायड्रोलाइज करत आहे म्हणजे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करत आहे. आणि सॉल्ट काय करते,
सॉल्टचे आयन्स आणि वॉटरच्या आयन्सला रिॲक्ट होते, ज्याच्यामुळे सोल्युशन एक तर ऍसिडिक होऊ शकते, बेसिक होऊ शकते किंवा न्यूट्रल होऊ शकते. तर आपण बघितलं की कोणत्या प्रकारच्या सॉल्टमुळे कोणत्या टाइप ऑफ सोल्युशन फॉर्म होऊ शकते. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसच्या सॉल्टनी कोणत्या टाइप ऑफ सोल्युशन तयार होऊ शकते, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसनी कोणतं सोल्युशन तयार होऊ शकते, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेसनी कोणतं सोल्युशन तयार होऊ शकते, म्हणजे लाईक दॅट. तर हा जो फ्लो चार्ट आहे हा इझी वे आहे आणि ही स्लाइड पूर्ण हायड्रोलिसिसच्या कन्सेप्टला कव्हर करत आहे. नेक्स्ट, which among the following salt turns blue litmus red in its aqueous solution? Blue litmus red in its aqueous solution. आता ब्लू टू रेड म्हणजे साल्ट कशी असायला पाहिजे, ऍसिडिक असायला पाहिजे. कोणताही सबस्टन्स जेव्हा सपोज सबस्टन्स ए आहे जो ब्लू लिटमस टेस्ट मध्ये ब्लू लिटमसला रेड मध्ये कन्वर्ट करत आहे, याचा अर्थ ए काय आहे, ऍसिडिक आहे. ठीक आहे. जर रेड लिटमसला ब्ल्यू मध्ये कन्वर्ट करत आहे तर ए आहे बेसिक. तुम्ही यावरून लक्षात ठेवा की ब्ल्यू बेसिक, जर ब्ल्यू मध्ये कन्वर्ट होत आहे तर बेसिक राहील, आणि जर रेड त्याच्या अपोजिट म्हणजे जर रेड मध्ये कन्वर्ट होत आहे तर ऍसिडिक राहील. आता इथे आपल्याला काय म्हटलं होतं, कशामध्ये कन्वर्ट होत आहे, रेड मध्ये. दॅट टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड, याचा अर्थ जो सबस्टन्स जो हे काम करत आहे तो सबस्टन्स काय झाला, ऍसिडिक झाला. म्हणजे इथे ज्या सॉल्टची गोष्ट करणं सुरू आहे ती सॉल्ट ऑलरेडी ऍसिडिक आहे इन इट्स ऍक्वस सोल्युशन. ऍसिडिक सॉल्ट आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे. म्हणजे अशी कोणती सॉल्ट असेल जे ऍसिडिक असेल इन द ऍक्वस सोल्युशन. तर कोणती सॉल्ट असू शकते बघा, आपण मागच्या स्लाइडवर डिटेलमध्ये बघितलं की अशी सॉल्ट ज्याचा स्ट्रॉंग ऍसिडनी एक कंटेंट आहे, जो म्हणजे स्ट्रॉंग ऍसिडनी बनला आहे, तो ऍसिडिक सोल्युशन फॉर्म करतो, राईट. आताच आपण मागे बघितलं की काय, सॉल्ट तर फॉर्म होतो ऍसिड प्लस बेसने, पण सॉल्टचं जे सोल्युशन आहे ते ऍसिडिक कधी तयार होणार, जेव्हा हा ऍसिड जो होता सॉल्ट मध्ये तो कसा असणार, स्ट्रॉंग असणार. करेक्ट. म्हणजे आपल्याला पाहिजे अशी सॉल्ट जे स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसने तयार झालेली असेल. तर या ऑप्शन्स मध्ये ती अशी कोणती सॉल्ट आहे जी स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसने तयार झाली आहे. तर आपण एक एक करून बघून घेऊ. बघा, KCN, NH2CO3 सॉरी Na2CO3 NaNO3 आणि CuCl2. तर जो KCN आहे तो तयार झाला आहे KOH प्लस HCN नी. HCN एक वीक ऍसिड आहे, KOH स्ट्रॉंग बेस आहे. Na2CO3 तयार झालेला आहे ट्वाइस NaOH प्लस H2CO3 नी. हा पण वीक ऍसिड आहे, स्ट्रॉंग बेस आहे. आता NaNO3 पण तयार झाला आहे NaOH आणि HNO3 नी. तर हा बघा, हा स्ट्रॉंग ऍसिड तर आहे, पण हा स्ट्रॉंग बेस तर आहे, पण हा पण स्ट्रॉंग ऍसिड आहे, म्हणजे न्यूट्रल तयार व्हायला पाहिजे. आता नेक्स्ट आहे CuOH/2 प्लस ट्वाइस HCl. आता बघा, हा आहे वीक बेस आणि हा आहे स्ट्रॉंग ऍसिड, म्हणजे हा आपले रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करत आहे. CuCl2 जो आहे, ही सॉल्ट जेव्हा आपण पाण्यामध्ये डिसॉल्व्ह करू तर पॉसिबिलिटी आहे की एक ऍसिडिक सोल्युशन तयार करेल आणि ज्यामुळे काय होईल, ब्लू लिटमस पेपर रेड मध्ये कन्वर्ट होईल. याचा अर्थ आपला आन्सर असायला पाहिजे ऑप्शन डी. बघा, इथे पण सेम तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन होता, असे क्वेश्चन्स येऊ शकतात. आणि जर तुम्हाला माहित नसेलही की कोणती सॉल्ट ऍसिडिक आहे, कोणती सॉल्ट बेसिक आहे, कोणती न्यूट्रल आहे, तर तुम्ही त्याला अशा प्रकारे अनालाइज करू शकता. ट्राय करा की ते कोणत्या बेस आणि कोणत्या ऍसिडनी फॉर्म झाली आहे ते तुम्ही आयडेंटिफाय करू शकले पाहिजे. बफर सोल्युशन. Buffer solution is defined as solution which resists the drastic change in pH when small amount of strong acid, strong base or water is added to it. जर आपल्याकडे एखादं सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये आपण काही एखादं स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस ऍड केलं, फॉर एक्झाम्पल स्मॉल क्वांटिटीमध्ये, तर त्याच्या पीएच मध्ये इतका ड्रास्टिक चेंज येणार नाही. म्हणजे पीएच स्टॅबिलाइज आहे, पीएच मध्ये खूप चेंज पाहायला मिळत नाही, पीएच व्हेरिएट करत नाही.
तर अशा सोल्युशनला आपण म्हणतो बफर सोल्युशन, ज्याचं पीएच काय आहे, स्टॅबिलाइज राहते, म्हणजे कंट्रोल मध्ये आहे. तर देयर आर टू टाइप्स ऑफ बफर, एक असते ऍसिडिक आणि एक असते बेसिक बफर. तर ऍसिडिक बफर सोल्युशन म्हणजे काय, लक्षात घ्या. ऍसिडिक बफर सोल्युशन असे सोल्युशन असतात जे वीक ऍसिडनी फॉर्म होते प्लस त्याच वीक ऍसिडची सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. एक वेळा एका एक्झाम्पलनी समजावते, मग म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, आपल्याजवळ एक वीक ऍसिड आहे CH3COOH. आता एक आणखी सबस्टंट आहे आपल्याजवळ, तो आहे सॉल्ट. आता हा सॉल्ट आणि हा वीक ऍसिड मिळून एक सोल्युशन तयार करेल. तो सोल्युशन काय आहे, ऍसिडिक बफर आहे. पण याला आपण कधी ऍसिडिक बफर बनवू, जेव्हा ही सॉल्ट जी आहे ती कशाची असणार, CH3COOH प्लस NaOH ने तयार झालेली असणार. CH3COOH का म्हणत आहे मी, कारण जो वीक ऍसिड इथे यूज झाला तोच वीक ऍसिड सॉल्ट मध्ये यूज व्हायला पाहिजे आणि एक कोणताही स्ट्रॉंग बेस यूज व्हायला पाहिजे. NaOH च्या जागी KOH पण असू शकते. तर अशा प्रकारे एक वीक ऍसिड आणि त्याच वीक ऍसिडची सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस जेव्हा कंबाईन होते तर ऍसिडिक बफर सोल्युशन फॉर्म करते. आता तसंच बेसिक बफर सोल्युशन बघा. बेसिक बफर साठी वीक बेस लागेल, म्हणजे एक वीक बेस जेव्हा एका सॉल्ट सोबत कंबाईन होईल तेव्हा बेसिक बफर तयार करेल. आता सॉल्ट कोणती असली पाहिजे, सॉल्ट असली पाहिजे वीक बेसनी प्लस स्ट्रॉंग ऍसिडनी तयार झालेली सॉल्ट. आणि वीक बेस कोणता, तोच जो तुम्ही यूज केला आधी, म्हणजे वीक बेस आणि सॉल्ट मध्ये असणारा वीक बेस सेम असला पाहिजे. तर अशा प्रकारे हे झाले बेसिक आणि ऍसिडिक बफर. आता बघा, ऍसिडिक बफर साठी फॉर्म्युला काय आहे, म्हणजे ऍसिडिक बफरच्या फॉर्म्युलासाठी पीएच ऑफ ऍसिडिक बफरच्या पीएच साठी पीएच ऑफ ऍसिडिक बफर इज गिवन बाय pKa प्लस log to the base 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. जे वीक ऍसिड यूज केलं त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि जे सॉल्ट आपण यूज केली त्याचं कॉन्सन्ट्रेशन. तर अशा प्रकारे या फॉर्म्युलामध्ये सर्व व्हॅल्यूज पुट करा आणि तुम्हाला ऍसिडिक बफरचा पीएच मिळेल. आणि जो pKa आहे तो काय आहे, मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ Ka. आणि Ka काय असतो, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. आता बेसिक बफर चा पीएच काय आहे, POH. बेसिक बफर साठी फॉर्म्युला आहे POH चा. POH इज इक्वल्स टू PKB प्लस log to the base 10 ऑफ सॉल्ट अपॉन बेस. तर अशा प्रकारे हे दोन फॉर्म्युले झाले जे बफर सोल्युशनच्या कन्सेप्ट मध्ये येतात. आणि या दोन्ही इक्वेशन्सला आपण म्हणतो हेंडरसन-हॅसेलबल्ट इक्वेशन. नाउ प्रीवियस year question. Acidic buffer solution is prepared by mixing proportionate quantity of खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कोणतं. तर आपल्याला काय म्हटलं आहे, ऍसिडिक बफर. तर ऍसिडिक म्हटल्यानंतर लक्षात घ्यायचं की वीक ऍसिड लागणार आहे प्लस आता वीक ऍसिडची सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. बघा, जर ऍसिडिक आहे तर वीक ऍसिड लागेल, जर बेसिक बफर आहे तर वीक बेस लागेल. आणि दोन्ही याच्या सॉल्ट तर लागणार आहे, पण वीक ऍसिड सोबत लागेल आपल्याला वीक ऍसिडची सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस सोबत आपल्याला लागेल वीक बेसची सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. वीक बेसची सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड सोबत आपल्याला लागेल वीक ऍसिडची सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. तर आता सांगा, आपल्याला विचारलं होतं ऍसिडिक बफर ना, ऍसिडिक बफर विचारलं होतं म्हणजे वीक ऍसिड. तर ऑप्शन्स बघा काय आहे, हा वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस, म्हणजे ऑप्शन सी. नेक्स्ट, फाइंड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम ऍसिटेट when added to 0.1 molar solution of acetic acid. म्हणजे ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 to form a buffer solution of pH 5.5. pH पण दिला आहे. Find the concentration of sodium acetate. बघा, सोडियम ऍसिटेट म्हणजे CH3COONA. याचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं आहे, इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि pKa पण दिलाय बघा 4.5.
आपल्याला माहिती आहे आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे ऍसिडिक बफरच्या pH चा pKa प्लस log to the base 10 ऑफ concentration of salt upon concentration of acid. सिम्पली बघा pKa ची व्हॅल्यू पुट करा, त्यानंतर pH ची व्हॅल्यू पुट करा, ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन पुट करा 0.1 आणि सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे फॉर्म्युलाला रिअरेंज करा, जसं 5.5 इक्वल टू 4.5 प्लस log टू द बेस 10 सॉल्टच्या कॉन्सन्ट्रेशनला मी सध्या x कन्सिडर करतो आणि 0.1 5.5 मायनस 4.5 इक्वल टू log टू द बेस 10 ऑफ x अपॉन 0.1 म्हणजे 1.0 म्हणजे 1 इज इक्वल्स टू log टू द बेस 10 ऑफ x अपॉन 0.1. आता log ला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, log रिमूव्ह करायचा आहे, तर 10 रेज टू द पॉवर 1 इज इक्वल्स टू x अपॉन 0.1. तर 10 इंटू 0.1 इज इक्वल्स टू x म्हणजे x इज इक्वल्स टू 1. तर फायनली जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम ऍसिडेट आहे म्हणजे सॉल्ट आहे ते काय आलं 1 मोलार. ऑप्शन सी. नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन. pH do not change by addition of strong acid or strong base. आपण म्हटलं की pH काय असते स्टेबल असते किंवा कंट्रोल मध्ये असते. do not change by addition of water आणि do not change by keeping it for long time. म्हणजे जर तुम्ही सोल्युशनला जसं तसं खूप वेळसाठी पण ठेवलं तरी त्याचं pH चेंज होत नाही. देन ऍप्लिकेशन्स बघा, हे काही ऍप्लिकेशन्स आहे बफर सोल्युशनचे, इंडस्ट्रीज मध्ये, मेडिसिन्स फॉर्मेशन मध्ये, ऍग्रिकल्चर यूज मध्ये, या सर्व ठिकाणी आपण बफर सोल्युशन्स यूज करतो. आता बघा सोल्युबिलिटी प्रोडक्ट एखाद्या सॉल्टचा आपण कसा फाइंड आउट करू शकतो. कोणती एक सॉल्ट दिली आहे, सपोज BXAY जी आपण इथे कन्सिडर केली आहे तीच कन्सिडर करू. त्याला आपण एखाद्या ऍक्वस सोल्युशन मध्ये डिसॉल्व्ह केलं. आता त्याचं डिसोसिएशन होईल म्हणजे एक पॉझिटिव्ह आयन तयार होईल आणि निगेटिव्ह आयन तयार होईल. पण बघा जो एक्स ऍटम्स आहे, बी चे एक्स ऍटम्स आहेत तर आयन्स पण एक्स तयार होईल आणि चार्ज Y प्लस राहील. ए चे वाय ऍटम्स होते तर आयन्स पर वाय तयार होईल म्हणजे जितके ऍटम्स आहेत तितके आयन्स तयार होईल आणि चार्ज सपोज काहीतरी असणार त्या आयनचा. तर आता आपल्याला जर या सॉल्ट साठी ही जी सॉल्ट आपण कन्सिडर केली BXAY त्याच्यासाठी सोल्युबिलिटी प्रोडक्ट लिहायचा आहे. तर तो सोल्युबिलिटी प्रोडक्ट आपण कसा लिहू. तर सोल्युबिलिटी प्रोडक्ट लिहिताना KSP हा झाला सोल्युबिलिटी प्रोडक्टला डिनोट करायचा वे. KSP is equals to concentration of positive ion raised to the power त्याचा कोएफिशियंट into concentration of negative ion raised to the power त्याचा कोएफिशियंट. म्हणजे सिंपल आहे, पहिले एक डिसोसिएशन इक्वेशन लिहायची ज्यामध्ये सर्व आयन सेपरेट होत आहे, त्यानंतर प्रत्येक आयनचा कोएफिशियंट काय आहे तो लिहायचा आणि मग सोल्युबिलिटी प्रोडक्ट फाइंड आउट करायसाठी सिंपली प्रत्येक आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहित असायला पाहिजे, त्या आयनच्या कॉन्सन्ट्रेशनला रेज टू द पॉवर त्याचा कोएफिशियंट करायचा आणि मल्टिप्लाय करत जायचा. तर अशा प्रकारे आपल्याला सोल्युबिलिटी प्रोडक्ट मिळते कोणत्याही सॉल्टचा. आता आपल्याला फॉर एक्झाम्पल माहित आहे सोल्युबिलिटी, मोलार सोल्युबिलिटी माहित आहे, मोलार सोल्युबिलिटी S गिवन आहे. तर आता आपण सोल्युबिलिटी प्रोडक्ट कसा फाइंड आउट करू. आता क्वेश्चन बघा, क्वेश्चन काय म्हणते, सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ सॉल्ट B2A is 3.2 into 10 raised to the power minus 11 at 298 Kelvin. What is the solubility of salt at the same temperature? आपल्याला सोल्युबिलिटी विचारली आहे S आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट KSP दिलेला आहे. आपल्याकडे फॉर्म्युला होता KSP is equals to, चला हे सोल्युशनच बघून घेऊ आपण. सॉल्ट बघा B2A होती, त्याला आपण डिझॉल्व्ह केला ऍक्वस सोल्युशन मध्ये तर आयन्स फॉर्म होणार. आयन्स बघा बी चे 2 आयन्स फॉर्म झाले आणि ए चा 1 आयन फॉर्म झाला, कारण बी चे आपल्याकडे 2 ऍटम्स होते, ए चा आपल्याकडे 1 ऍटम होता. तर याच्यावरून आपण एक्स आणि वाय आयडेंटिफाय करून घेतलं, एक्स इक्वल टू 2 आणि वाय इक्वल टू 1. आता आपल्याकडे सोल्युबिलिटी प्रोडक्टचा फॉर्म्युला काय आहे, सोल्युबिलिटी प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ सोल्युबिलिटी, तो आहे x रेज टू द पॉवर x, y रेज टू द पॉवर y आणि s रेज टू द पॉवर x प्लस y. म्हणजे x बघा
x काय दिला आहे 1 रेस्ट टू द पॉवर सॉरी x दिला आहे 2 तर 2 रेस्ट टू द पॉवर 2 y काय आहे 1 1 रेस्ट टू द पॉवर 1 आणि s रेस्ट टू द पॉवर 1 प्लस 2 म्हणजे x प्लस y सॉरी x आहे 2 2 प्लस 1 तर याला जर सॉल्व केला तर येणार 4 इंटू s क्यूब दॅट इज इक्वल्स टू KSP आणि KSP ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 3.2 into 10 raised to the power minus 11. आता जर आपण याला डिवाइड केलं म्हणजे KSP डिवाइडेड बाय 4 करा तर तुम्हाला मिळते इक्वल टू S क्यूब आणि जर तुम्ही क्यूब रूट घ्याल ऍट द एंड तर तुम्हाला मिळेल ची व्हॅल्यू. एक वेळा हे सोल्युशन जे एक्सप्लेनेशन इथे दिलं आहे त्याला एक वेळा व्यवस्थित बघा तुम्हाला माहित पडेल सिंपल फॉर्म्युला आहे. तुम्हाला जर हा फॉर्म्युला लक्षात आहे आणि तुम्ही पॅरामीटर्स ओळखू शकले की x कोणता x इक्वल टू किती आणि y इक्वल टू किती तर तुम्ही आरामात क्वेश्चन सॉल्व करू शकता. त्यानंतर solubility product of sparingly soluble salt AB2 is 2.56 into 10 raised to the power minus 10 हा झाला solubility product of AB2. Its solubility calculate its solubility at the same temperature. परत सेम क्वेश्चन आहे बघा AB2 आहे याचे डिसोसिएशन बघा काय होणार A ला आपण प्लस कन्सिडर करून घेऊ प्लस ट्वाइस B मायनस. आता हा 2 प्लस असायला पाहिजे चार्जला बॅलन्स आउट करायसाठी पण त्याला चार्जने फरक पडत नाही फक्त कोएफिशियंट्स वर लक्ष द्या म्हणजे A किती आहे A चा 1 ऍटम आहे मॉलिक्यूल मध्ये तर इथे पण A चा कोएफिशियंट 1 असला पाहिजे. B चे 2 ऍटम्स आहेत म्हणजे इथे पण B चा कोएफिशियंट 2 असला पाहिजे. आता या साइड वरून आपण x इक्वल टू 1 कन्सिडर करू y इक्वल टू 2 कन्सिडर करू. आपला सोल्युबिलिटी प्रोडक्टचा फॉर्म्युला काय म्हणते x रेस टू द पॉवर x y रेस टू द पॉवर y s रेस टू द पॉवर x प्लस y त्या फॉर्म्युला मध्ये पुट करा. फॉर्म्युला काय तयार झाला 4s क्यूब KSP काय होता 2.56 into 10 raised to the power minus 10. आता 2.56 into 10 raised to the power minus 10 upon 4 इक्वल टू आला s क्यूब. आता फाइंड आउट करायचं आपल्याला कारण आपल्याला विचारली आहे सोल्युबिलिटी. s फाइंड आउट करायसाठी तुम्हाला घ्यावं लागेल क्यूब रूट ऑफ 2.56 into 10 raised to the power minus 10 upon 4. तर सिम्पली सॉल्व करा बघा 2.56 ला आपण कन्वर्ट करून घेऊ जसं इथे सोल्युशन मध्ये दिला आहे. आपण पॉइंट रिमूव्ह करून टाकू पॉइंट रिमूव्ह केला तर इथे 10 रेस टू द पॉवर मायनस 12 होऊन जाईल आणि 256 इथे येणार तर 256 ला 4 ने डिवाइड करा 64 तयार होते इंटू 10 रेस टू द पॉवर मायनस 12 अंडर क्यूब रूट. आता 64 कशाचा क्यूब आहे 4 चा क्यूब आहे तर 4 येणार आणि 10 रेस टू द पॉवर मायनस 12 ला क्यूब रूट द्याल तर काय तयार होईल मायनस 4. तर अशा प्रकारे 4 इंटू 10 रेस टू द पॉवर मायनस 4 हा आपला सोल्युबिलिटीचा व्हॅल्यू आला. तर इन दिस वे हा चॅप्टर आपण इथेच संपवला. या चॅप्टर मधले जे पण इम्पॉर्टंट टाइप ऑफ क्वेश्चन्स होते म्हणजे जे पण टाइप ऑफ क्वेश्चन सीईटी मध्ये फॉर्म होऊ शकते ते क्वेश्चन्स पण आपण घेतले. प्रत्येक टॉपिक कव्हर झाल्यानंतरच क्वेश्चन्स घेतलेले आहेत. अशा टाइपचे 1-2 क्वेश्चन्स तुम्ही आणखी सॉल्व्ह करून बघा तुम्हाला हा चॅप्टर चांगल्या तऱ्हेने सीईटी साठी प्रिपेअर होऊन जाईल. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी जर कोणत्या चॅप्टर्सवर पर्टिक्युलर डाऊट असेल किंवा एक्सप्लेनेशन कन्सेप्ट किंवा PYQचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू व्हेरी मच.